10 कोटीचं काम असलं तर तिथं बोर्ड 10 कोटीचे, पण इकडे 1 कोटी पण मिळत नाही। गुलाबराव पाटील साहेबांना तुम्ही स्वप्नात जरी उठून विचारलं, झोपेत जरी विचारलं किंवा स्वप्नात एंटर करून जरी त्यांच्या विचारलं गुलाबरावजी कसं चाललंय तर गुलाबरावजी म्हणतील काय बरं चाललेलं नाही, काय पैसेच नाही। उद्याच्या बजेटमध्ये गुलाबरावजींना काटे काढून गुलाब हातात देतील मुख्यमंत्री महोदय। मी गुलाबराव पाटील साहेबांचे आभार मानेन की त्यांनी विशेष वेळ दिला। सरकारने ऑर्डर काढलेली आहे की 10 कुठलंही काम असेल तर त्याच्या 10% निधी बजेटला प्रोव्हिजन केलं की टेंडर काढायला परवानगी। त्यामुळे 10 कोटीचं काम असलं तर तिथं बोर्ड 10 कोटीचे, पण इकडे 1 कोटी पण मिळत नाही। तशी आजची आपल्या राज्याची अवस्था आहे। मला काय म्हणजे मी फक्त निदर्शनाला आणतो की आर्थिक काय संकट आपल्या समोर आहे। अध्यक्ष महोदय, पाणी पुरवठा विभागाची बाब क्रमांक 178 अंतर्गत जलजीवन मिशनच्या कामासाठी केंद्र शासनाच्या हिस्सासाठी तरतूद करण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, आता केंद्र शासनाने गेल्या वर्षी बजेटमध्ये 67,000 कोटीची जलजीवन मिशनसाठी केंद्र सरकारने तरतूद केलेली होती। रिवाइज एस्टिमेट म्हणजे ऍक्च्युअली खर्च काय झाला तर ती रिवाइज एस्टिमेटला 17,000 कोटीवर आली। केंद्र सरकारच 67,000 कोटीहून 17,000 कोटीवर आले। त्यामुळे अध्यक्ष महोदय, गुलाबराव पाटील साहेबांना तुम्ही स्वप्नात जरी उठून विचारलं, झोपेत जरी विचारलं किंवा स्वप्नात एंटर करून जरी त्यांच्या विचारलं गुलाबरावजी कसं चाललंय तर गुलाबरावजी म्हणतील काय बरं चाललेलं नाही, काय पैसेच नाही। मिशनची जलजीवन मिशनची कामं रखडलेली आहेत, कंत्राटदारांची बिलं थकलेली आहेत। मला विश्वास आहे गुलाबरावजी पाटील एकदा काम मनावर घेतलं की अतिशय गांभीर्याने करतात। त्यांनी आता उत्तराच्या भाषणात सांगावं की आता केंद्र सरकारचं जलजीवन मिशनचे पैसे यायचे बंद झाले। पहिल्यांदा भारतामध्ये असं होतंय की केंद्र सरकारने कमिटमेंट दिलेली योजना केंद्र सरकारने विड्रॉ केलेली। 52,000 योजना महाराष्ट्राने केंद्र सरकारच्या जीवावर हातात घेतल्या। त्यातल्या 25,000 साधारणपणे किंवा 26,000 योजना पूर्ण झाल्या। उरलेल्या 25,000त 50% जे पैसे येणार होते सरकारने, केंद्र सरकारने हात वर केले। आता ह्या 50% उरलेले जे अपेक्षित आहेत त्यात आमच्या गुलाबराव पाटील साहेबांच्या खात्याला किती निधी अर्थमंत्र्यांनी दिला हा खरं म्हणजे पहिला प्रश्न आहे। किमान उद्याच्या बजेटमध्ये गुलाबरावजींना काटे काढून गुलाब हातात देतील मुख्यमंत्री महोदय अशी अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो, कारण त्यांना फार टेन्शन मध्ये आहेत ते। त्यात काटे नसावेत एवढीच माझी विनंती आहे। माझा मुद्दा पाकळ्या तुम्ही फार देता पण काटे त्यात खाली फार असतात, तो प्रॉब्लेम त्यांचा होऊ नये एवढीच माझी अपेक्षा। अध्यक्ष महोदय, केंद्र शासनाच्या मार्फत 24-25 मध्ये या योजनेवर 22,000 कोटी रुपये खर्च प्रत्यक्ष झाले। 26-27 मध्ये आता परवा जे आमच्या निर्मलाताईंनी अर्थसंकल्प सादर केला त्यात परत 67,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। मग ते पैसे काही येणार नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या कंत्राटदारांची थकीत बिलं मिळणं प्रचंड संकटाचं झालेलं आहे। आत्महत्या वगैरे मागे विषय झालेत, मी त्याच्यावर बोलून वेळ घेत नाही। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आता राज्य सरकारला या गुलाबराव पाटील साहेबांच्या खात्याला पैसे जास्त वाढीव निधी दिला पाहिजे। मी आपल्या मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की उद्या अर्थसंकल्प जो ते मांडणार आहेत 6 तारखेला, अजूनही प्रिंटिंगला गेलं नसेल आणि गेलं असेल तर तेवढं पान बदलून गुलाबराव पाटील साहेबांच्या खात्याला महाराष्ट्रातल्या जलजीवन मिशनची उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी अधिकचा निधी द्यावा एवढीच विनंती मी अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्र्यांना करेन। खरं म्हणजे हे डबल इंजिनचं सरकार आहे। नगरपालिकेत आणि महापालिकेत भाषण करताना भाषण काय टिबल इंजिनचं सरकार करू म्हणजे ते त्या नगरपालिकेतलं एक तिसरं इंजिन चालू होईल। आता मेनच इंजिन फेल व्हायला लागलेलं आहे, त्यामुळे मेन पहिलंच इंजिन जर फेल व्हायला लागलं फायनान्शियली तर दुसऱ्या इंजिनाचं काय, मग ते नगरपालिकेतले इंजिन तर लय मागे पडतील। आणि म्हणून माझी अध्यक्ष महोदय विनंती आहे की निधी
कुठलाही कमतरता या पाणी पुरवठा खात्याला होऊ नये. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात माझ्या वाळवे तालुक्यात जलजीवन मिशनची अनेक कामं रखडलेली आहेत. माझे मौजे पेठ, वाघवाडी, जांभूळवाडी या गावांसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली, पण तीही आज अपूर्ण अवस्थेत आहे. मी गुलाबराव पाटील साहेबांचे आभार मानेन की त्यांनी विशेष वेळ दिला आणि या गावांच्या प्रश्न ऐकून घेतले, आदेश दिले आणि त्याच्या दुरुस्त्याही सुचवल्या. मी त्याबद्दल तुमचं जाहीर आभार मानणं आवश्यक आहे.